राज्यातल्या नेत्यांना केंद्रीय नेतृत्वासोबत वन टू वन भेट न मिळाल्यामुळे राज्यातले भाजपचे काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीत राज्यातील अनेक ठिकाणी झालेल्या पराभवाची कारणं नेत्यांना व्यक्तिगत स्तरावर सांगायची होती, पण तशी सांगता न आल्यामुळे राज्यातले भाजपतले काही नेते नाराज असल्याची माहिती आहे। भाजपच्या मुख्यालयात जवळपास 2 तास बैठक झाल्यानंतर सुद्धा अनेक मुद्दे निकाली निघालेले नाहीत, त्यामुळे भाजपचे नेते नाराज असल्याची माहिती आहे। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, मुळात जर का 2 तासाची बैठक झाली तर मुद्दे संपले नाहीत, म्हणजे असे किती मुद्दे राहिले की ज्यावर चर्चा नाही झाली आणि कोण कोण नेते नाराज आहेत? तर भारतीय जनता पक्षाची 2 तास बैठक काल भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर झाली अशी माहिती सिद्ध आहे। देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने निकाल आले, निकाल दिवाळी लागणार होते, त्यामध्ये किती टक्क्याचा फरक पडला, 30% कमी मतं पडले। प्रशांतचा संपर्क नीट होऊ शकत नाहीये। इकडे राज्य भाजपाचं एक प्रमुख पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ, प्रमुख पदाधिकारी दिल्लीत गेले होते। दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय नेते अमित शहा यांच्यासोबत ही बैठक झाली आणि याच संदर्भात आपण दिल्लीतल्या आपल्या प्रतिनिधींशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण वैयक्तिकरित्या अनेक गोष्टी या केंद्रीय नेतृत्वाच्या कानावर घालायच्या होत्या, पण वैयक्तिकरित्या कुठल्याच नेत्याची भेट केंद्रीय नेतृत्वानं घेतली नाही आणि म्हणून भाजपचे राज्यातले काही नेते नाराज असल्याचं कळतं। ही एक महत्त्वाची अपडेट नवी दिल्लीतून भाजपच्या गोटातली। केंद्रीय नेतृत्वानं वैयक्तिक भेटी दिल्या नाहीत आणि नेत्यांना वैयक्तिक अनेक गोष्टी केंद्रीय नेतृत्वासोबत शेअर करायच्या होत्या, त्या करता आल्या नाहीत आणि म्हणून राज्य भाजपातले काही नेते नाराज असल्याचं कळत आहे। या क्षणाची एक मोठी अपडेट नवी दिल्लीतून आपल्या हाती येते, भाजपच्या गोटातून। ती म्हणजे प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी यांच्याकडनं जाणून घेऊयात। प्रशांत, वैयक्तिकरित्या सोडवायचे राहिलेले असे किती मुद्दे आहेत आणि कोणकोणते नेते आहेत? अनेक असे महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी लोकसभेमध्ये पराभव झालेला आहे त्या ठिकाणच्या पराभवाच्या संदर्भातली विचंभूत माहिती आणि ते सगळे मुद्दे जे आहेत ते व्यक्तिगत स्वरूपावरती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सांगायचे होते, पण तसं होऊ शकलं नाही। कारण की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना साधारणतः जर बघितलं 1 टू 1 भेट घेण्याची इच्छा होती, पण ती भेट होऊ शकली नाही कारण की ती वेळ अभावी ते भेट झाली नाही। त्यामुळे अनेक नेते नाराज आहेत। साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते की जालन्याचे मधून ज्यांनी लोकसभा निवडणूक लढले ते देखील निवडणूक लढलेले रावसाहेब दानवे आणि पराभूत झाले ते नाराज होते, त्यांनी देखील या संदर्भातली 1 टू 1 भेट व्हावी अशी चर्चा होती। सुधीर मुनगंटीवार हे जे नेते आहेत आणि विद्यमान मंत्री आहेत त्यांची इच्छा होती की 1 टू 1 भेट व्हावी, पंकजा मुंडेंची ही इच्छा होती की 1 टू 1 भेट व्हावी, पण बहुतांश या संदर्भात जी माहिती मिळते, सूत्रांची माहिती आहे की भाजपचे अनेक नेते नाराज होते आणि त्यांना 1 टू 1 भेट आवश्यक होती, पण भेट होऊ न शकल्यामुळे साधारणतः जर बघितलं आपण याच्यामध्ये हे नेते नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे। एक तर जी रणनीती ठरवली आहे, रणनीती ठरवताना ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये रणनीती ठरली होती त्यामध्ये अनेक ठिकाणी प्रत्येक लोकसभा मतदारसंघांमध्ये युतीचे जे महायुतीचे घटक पक्ष होते त्यांनी एक दिलाने काम होऊ शकलं नाही, त्या संदर्भातली माहिती त्यांना द्यायची होती। त्यामुळे असे अनेक मुद्दे होते ज्या मुद्द्यांवरती त्यांना विस्ताराने आपली व्यक्तिगत स्वरूपात माहिती केंद्रीय नेतृत्वाला द्यायची होती, पण केंद्रीय नेतृत्वाने वेळ न दिल्यामुळे हे सर्व नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता थेट जाऊयात बारामती